लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता सिद्धूच्या अगदी मनासारखं झालेलं असतं. दळव्यांकडची मंडळी भावनाचं लग्न सिद्धूशी लावून द्यायला तयार झालेले असतात. पण काय आता सिद्धूच्या घरचे तयार होणार का? कारण भावना ही अवलक्षणी आहे आणि ती पांढऱ्या पायाची पांढरी पाल आहे असं आजी म्हणते. आजीला तर अजिबात भावना आवडत नाही. रेणुकाच्या तर सुनेच्या खूप अपेक्षा आहेत आणि त्या कुठल्याच अपेक्षांमध्ये भावना अजिबात फिट बसत नाही. सिंचनाचा सुद्धा खूप विरोध आहे की भावना आपल्या या घराला अगोदरच बाद केलेला आहे आणि ती घरात आल्यावर तर आपल्या घराची पूर्ण वाट लावून टाकेल. परंतु आता इकडं दळव्यांच्या घरचे तयार झाल्यामुळं काय सिद्धूच्या घरातले तयार होणार का? पण आता आजी पूर्वीला हाताशी धरून एक खतरनाक खेळ खेळणार आहे. पूर्वीला आजीने वचन दिलेलं आहे की तिचं लग्न सिद्धूशीच होणार आहे, हे मी तुला शब्द देते. त्यामुळे पूर्वी तू सिद्धूचा नाद सोडू नकोस, त्याचा तू पाठलाग करत राहा. कारण सिद्धू फक्त तुझा आहे, तो भावनाचा कधीच होऊ शकत नाही, हे आजीने सांगितलेलं असतं. आजी म्हणते की आता मलाच नक्कीच काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून तुझा सिद्धू होईल आणि ती भावना अजिबात या घरामध्ये कधीही येणार नाही. यासाठी मी काही खतरनाक असा प्लॅन करते ज्यामध्ये मला पूर्वी तुझी मदत लागणार आहे. पूर्वी म्हणते की आजी, सिद्धूला मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते, मी कोणत्याही थरापर्यंत जाऊ शकते. मला फक्त सिद्धू हवा आहे. माझं सिद्धूवर खूप प्रेम आहे आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला लागेल ती मदत करायला तयार आहे. त्यानंतर आजी म्हणते की मग झालं तर मग तुझी जर मला साथ असेल तर आपण त्या सिद्धूला लगेच घरी आणू शकतो आणि त्याशिवाय त्या भावनाशिवाय, कारण ती भावना या घरामध्ये येता कामा नये. काय पूर्वी आणि आजी मिळून असा कोणता खतरनाक प्लॅन